नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी प्रियंका पाटील शेळके. जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी. नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके आपलं सर्वांचं न्यूज मॉल 18 मध्ये सहर्ष स्वागत करते. आज आपल्यासोबत अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती आहेत आणि सध्या महत्त्वाचा विषय सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा लढा सुरू आहे आणि आता कुठे त्याला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळत आहे आणि यात महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजेच एखाद्या संशोधकाची, एखाद्या अभ्यासकाची. तुम्हाला लक्षात येत असेल मी कुठल्या मुद्द्यावरती बोलतेय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलनं उभी राहत आहेत आणि गेल्या वर्षापासून मराठा आंदोलनांमध्ये सर्वात मोठा संघर्ष सुरू झाला तो म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलेल्या आंदोलनापासून आणि त्यानंतर त्यांनी अगदी सरकारला घामही फोडला. अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या. नंतर ही गोष्ट येऊन ठेपली तर या ठिकाणी की किती दाखले आपल्याला मिळतात, जुन्या नोंदी किती मिळतात, कुणबी कोण कोण आहेत याचा सगळा मागोवा घेण्याचं काम सरकारनं सुरू केलं आणि कुणबी दाखले शोधण्याचं काम सुरू झालं. आणि यात एक महत्त्वाची कुणबी दाखला असल्याची नोंद मिळाली ती म्हणजेच संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांची. आणि हीच नोंद ज्यांनी शोधली आहे, ज्यांनी सापडवली आहे ते माझ्यासोबत आहेत अभ्यासक डॉक्टर संतोष यादव सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या न्यूज मॉल 18 मध्ये. कारण की सर्वांचं गेल्या 2 दिवसापासून चाललं आहे की मनोज पाटील यांची नोंद सापडली आहे. ती नोंद कुणी शोधली आहे, ते व्यक्ती कोण आहेत, कशा पद्धतीनं हा सगळा या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे नोंदी सापडण्याचा. अनेक नोंदी सापडत आहेत, मात्र ज्याच्याकडे खूप आशा लावून सर्वजण बघतायत आणि सर्वांचं म्हणणं आहे की आता कुठेतरी आपल्याला सरसकट आंदोलनामधून एक निष्कर्ष मिळून या ठिकाणी आरक्षण मिळणार आहे. मनोज जरांगे पाटील यांची नोंद सापडलेली आहे. तो प्रवास कसा होता किंवा कशा पद्धतीने ती कामं झालेली आहेत, आपण त्या मुद्द्यावरती आधी बोलूयात आणि पुढे जाऊयात. न्यायमूर्ती शिंदे साहेब यांचं कमिशन आहे मराठवाड्यावर आणि हे नोंदी शोधण्याचं काम करते. आता ते पूर्ण महाराष्ट्रभर काम करते. मराठवाड्याचे कमिशनर साहेब, आयुक्त साहेब आहेत अर्धड साहेब. ही कमिटी आहे, त्यांच्या अंडर आम्ही काम करतोय. शोध मोहीम आमची चालू आहे. ज्या ज्या ठिकाणी असा त्रास वाटतोय की इथे रेकॉर्ड शोधलं गेलं नाही, ते मोडी लिपीत आहे, त्या ठिकाणी आम्ही जातोय. ते रेकॉर्ड पाहिलं जातं आहे. आम्हाला शिरूर कासार या गावातून त्या तालुक्यातून ते मातुरी गावाच्या लोकांची काही कंप्लेंट्स होत्या की आमचं रेकॉर्ड नाही आहे. अच्छा. म्हणून आम्ही काल ती शोध मोहीम घेतली आणि गाव नमुना नंबर 3334 तिथे तो सापडला. पूर्ण मातुरी गावचं ते रेकॉर्ड आहे आणि त्याच्यात त्या नोंदी आहेत. त्याच्यामुळं ते रेकॉर्ड सापडलं आणि मग ह्या बातम्या वगैरे ते चालू झाल्या. आणि त्या मातुरी गावात शिंदे आहेत, जरांगे आहेत, असे अनेक आडनावाचे लोक आहेत आणि त्यांचंही रेकॉर्ड त्याच्यात सापडले आणि ते आता सही शिक्का होईल. त्याचं आपण लिप्यांतर करू आणि ते पब्लिश करू. याच्यामध्ये जी नोंद सापडली आहे ती जरांगे पाटलाच्या कुटुंबातून कोणाची नोंद आहे त्याच्याबद्दल एक काय सांगा. एक वंशवळ जोडवायची असती. 1881ची ती जनगणना आहे आणि त्या जनगणनेमध्ये पंजोबा खापर पंजोबाच्या दरम्यान ती आपली नोंद असते आणि ते फेरनुसार ती वंशवळ जोडली जाते. गट नंबर, सर्वे नंबर, फेर नंबर, त्याच्यानुसार ती वंशवळ जोडली की नोंद ती समोर येईल. नक्कीच. आपण बोलताना ऐकलं असेल की वंशावळ, मोडी लिपी या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि याचाच दांडगा अभ्यास डॉक्टर संतोष यादव सरांचा झालेला आहे. सर, मोडीबद्दल आपण बोलणार आहोत. मोडी ही अगदी आधीची आपली भाषा आहे, ती आता ठाऊकही नाही आहे. आताच्या पिढीला बऱ्याच लोकांना ठाऊक नाही आहे. तुम्ही ती कशी अवगत केलेली आहे आणि कशा पद्धतीने त्याच्यावरती काम केलं आहे? मोडी लिपीचा विषय घेऊनच मी डॉक्टरेट केली आहे. त्याच्यामुळे माझा त्याच्यात अभ्यास आहे. आणि मोडी हे संशोधन म्हणजे नवीन कागद आला की ते नव्याने संशोधन होतं. त्याच्यात अर्थबोध आपल्याला करावा लागतो. म्हणजे त्या कागदपत्रांचा अर्थ लावावा लागतो. ह्या कागदपत्रांची फक्त ती लिपी आहे, म्हणजे ते आपण लिहिण्याची एक स्क्रिप्ट आहे. ती बोलली मराठीतूनच जाते. म्हणजे कोकण असेल तिथं कोकणी प्रभाव पडतो. जर इथे कर्नाटक कारवार वगैरे त्या भागातले कागदपत्र असतील तर त्या भाषेचा त्याच्यावर प्रभाव पडतो. गुजराती कागदपत्र असतील तर गुजराती मिक्स होती. असा तो एक हे आहे. आणि हे कागदपत्र आपल्याकडे खूप चांगल्या म्हणजे अवस्थेत ते आपल्याला इथं बघायला मिळतात. जरी मराठवाडा निजामाच्या क्षेत्रात असेल, निजामाचं त्याच्यावर म्हणजे वर्चस्व होतं
निजामाची सत्ता होती तरी पण तिथं लिहिलं गेलं उर्दू आणि मोडी. मोडीत हे कागदपत्र खूप मोठ्या प्रमाणात आहेत. ते वाचले गेले नाही. आता त्याचं वाचन होतं आहे. हे आंदोलन म्हणा, यामुळे त्याला एक वाचा फुटली आहे. आणि सरकारने पण ही अशा एक वेगवेगळ्या टीम नेमून ते डॉक्युमेंट्स, ते कागदपत्र आता शोधण्याचं काम चालू आहे आणि ह्या नोंदी सापडत येतात. नक्कीच सरांनी सांगितलेले आहे की आंदोलनाच्या निमित्तानं का होईना पण आता मोडी भाषा समोर येते. आणि एक आनंदाची गोष्टी सांगायला हरकत नाही आहे की मोडीवरती अभ्यास करणारे हे जे संतोष सर आहेत ते प्रॉपर अहमदनगरचे आहेत. अहमदनगरच्या खऱ्या अर्थानं ही अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि ही सगळी सुरुवात किंवा मोडीवरती अभ्यास करताना तुम्ही बघू शकता इथे माझ्याजवळ हे मोडी किरण नावाचं बुक आहे. हे बुक सरांनी लिहिलेलं आहे. यात मोडीबद्दलच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळे दाखले आहेत. सर, एक दोन शब्द मला असं वाटतं तुम्ही ह्या पुस्तकाबद्दल देखील आम्हाला सांगावं की ही सुरुवात कशी झाली, की मोडीवरती तुम्ही डॉक्टरेट मिळवलेली आहे, मात्र मोडी किती महत्त्वाची आहे. अगदी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये ही भाषा फार महत्त्वाचं काम करते, नोंदींमध्ये खूप महत्त्वाचं काम करते. तर काय सांगाल? शिवछत्रपतींच्या कागदपत्रांपासून पेशवे काळ असेल, ब्रिटिश रूल्स असेल आणि म्हणजे 1930-40 पर्यंत हे मोडी लिपीतच आपले अनेक व्यवहार ते होत होते. कालांतरानं आपण देवनागरीकडे वळालो आणि आता आपण मराठीचा जास्तीत जास्त उपयोग हे करतोय. पण त्यावेळेची जी लिपी होती, स्क्रिप्ट होती, ती मोडी लिपीतच होती आणि त्याचे लाखो करोडो कागदपत्र आज आपल्याकडे आहेत. पण दुर्दैवाने ते वाचक नाही आहेत. जिल्हा ऐतिहासिक वस्तू संग्रहालयातला सगळा स्टाफ मोडीचा जाणकार आहे. इथे मोडी इथे आणि पहिल्यापासून 1 मे 1960ला या संग्रहालयाची स्थापना आहे. इथे अनेक जाणकार पण आहेत आणि इथं अभ्यासक पण मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळं इथे मार्गदर्शन करण्याचं काम केलं जातं. विद्यापीठांच्या सोबत आम्ही तो कोर्स राबवतो 10 दिवसाचा प्रशिक्षणाचा आणि शासनाला गायडन्स करण्याचं पण काम वस्तू संग्रहालयाच्या मार्फत होतं. यशदा असेल, बार्टी असेल अशा ज्या काही संशोधन संस्था आहेत तिथेही याबाबत मार्गदर्शन केलं जातं. मार्गदर्शन करताना ह्या लिपीच्या बाबत आता जाणकार कमी असताना एक व्यक्ती जास्त ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणून या पुस्तकाची निर्मिती झाली. अच्छा. आणि हे पुस्तक तुम्हाला शिकवतं याच्यात स्ट्रोक कसे आहेत, तुम्ही कसं त्याचा अभ्यास करायचा, तिथपासून तर ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत ते घेऊन जातं. विद्यापीठ लेवलला एक क्रमिक अभ्यासक्रम पुस्तक म्हणून याचा उपयोग आहे. अच्छा. आणि म्हणून ते एक निर्मिती केली गेली. कारण आजही आपण पाठ्यपुस्तक हे आपण खूप मोठ्या प्रमाणात आपण अभ्यासतो आणि म्हणून ह्या पुस्तकाची निर्मिती झाली. आणि योगायोग असा की त्याच्यात मराठवाड्यात कुठे कागदपत्र आणि कोणते कागदपत्र आहेत ते याच्यात घेतलेले आहे. अच्छा. आणि मग ती आंदोलनाला म्हणा किंवा ह्या मराठा कुणबी मराठा याला एक ती दिशा या पुस्तकापासून मिळाली. नक्कीच सरांनी सांगितले की जे नमुने आहेत ते या पुस्तकामध्ये आहेत. म्हणजे हे पुस्तक तुम्हा आम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे. हे आपण वाचलंही पाहिजे. अगदी मोडीची जी बाराखडी म्हणता येईल, कशा पद्धतीने लिहायची आहे, कशा पद्धतीने त्याचे रेखन करायचं आहे, या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत. कुठेतरी आंदोलनाला दिशा देणारं किंवा दिशा ठरवणारं पुस्तक हे सुरुवातीच्या काळात होतं आणि हे महत्त्वाची गोष्ट आहे. सर, पुन्हा एकदा आपण आंदोलनाच्या गोष्टीकडे वळूयात. आत्तापर्यंत तुम्ही म्हणजे सरकारची जी महत्त्वाची एक समिती आहे मोडी अभ्यासकांची, त्याच्यामध्ये आहात. कशा पद्धतीनं काम चालू आहे त्याच्याबद्दल एक काय सांगाल, की कसं रिसर्च होत आहे आणि कशा पद्धतीने आव्हानं काय येत आहेत या सगळ्या गोष्टी सापडण्यासाठी? न्यायमूर्ती शिंदेसाहेब असतील, कमिशनर साहेब असतील, मुख्यमंत्री महोदय असेल आणि सरकारी सगळी टीम असेल, जे शासनाने काम सांगितलं आहे किंवा जे काम वाटून दिलं आहे ते सगळ्या टीम अगदी व्यवस्थित काम करत आहेत. म्हणजे त्याचंच हे फलित असेल की आज जवळपास 58 ते 60 लाख नोंदी त्या सापडल्यात आणि त्या समोर आल्यात. मराठवाड्यात हे आंदोलन सुरू होण्याच्या अगोदर, ही कमिटी स्थापन होण्याच्या अगोदर कुणबी नाहीतच असाच एक सूर होता. त्याला आज कुठेतरी कुणबी नोंदी होत्या आणि त्यांच्या गॅझेटमध्ये जो उल्लेख होता की 40% इथे कुणबी समाज होता. मग ते 40% लोक गेले कुठे? मग हे मोडी लिपीत होतं आणि आतापर्यंत ते वाचलं गेलं नव्हतं. बरोबर आहे. म्हणून ते एक विषय तो दाबला गेला होता आणि आता त्या अभ्यासकांच्यामुळे तो समोर येतोय आणि ह्या नोंदी खूप मोठ्या प्रमाणात सापडतात. आज मराठवाड्यात कुणबीच्या 28 ते 30 हजारापर्यंत नोंदी आढळून आलेल्या आहेत. अजूनही संशोधन चालू आहे आणि अजूनही समोर येतील.
नक्कीच खूप महत्त्वाची भूमिका अभ्यासपूर्वक आणि एक संशोधक म्हणून सरांनी मांडलेली आहे. ही सरांची भूमिका आहे आणि अगदी तशीच तंतोतंत मिळती जुळती भूमिका मनोज जरांगे पाटील देखील मानतात, की तेही म्हणतात की आम्ही ओबीसीच आहोत, आम्ही कुणबीच आहोत, फक्त तुमचं आरक्षण देणं बाकी आहे, आमच्या नोंदी आहेत, हे सातत्यानं ते सांगतात. आणि आता जे नोंदी सापडल्या आहेत त्यावरनं ते सिद्ध देखील झालं आहे, कारण की रिसर्च केल्यानंतर लाखोच्या संख्येनं कुणबी नोंदी सापडायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाला सरसकट कुणबी करण्याचा मार्ग हळूहळू का होईना मात्र मोकळा होतोय. आणि यात सगळ्यामध्ये मोडी अभ्यासक, जे मोडी लिपी जाणतात ते अभ्यासक, ते संशोधक खूप महत्त्वाचे आहेत. संतोष सर, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे असं वळतीये. अभ्यासक्रम सुरू आहे, तुम्ही सांगतात की 10 दिवसाचं प्रशिक्षण आहे. जे नवोदित तरुण आहे ज्यांना मोडी शिकायची आहे, किंवा तुम्हाला काय वाटतं पुढच्या काळामध्ये मोडी ही मराठी माणसांना किंवा कुठल्याही लोकांना येणं महत्त्वाचं आहे का, किंवा कशी आव्हानं आहे, जुनी जाणती जी कागदपत्र आहे ते जाणून घेण्यासाठी मोडीबद्दल काय वाटतं तुम्हाला? मोडी लिपी शिकावी यावी ही एक हॉबी आहे, कला आहे. तुम्ही त्याच्याकडे जर व्यवसाय किंवा जर रोजगार म्हणून बघत असाल तर ते नाही जमणार. त्याला वेळ द्यावा लागतो. किमान ते ज्ञान आत्मसात करायला तुम्हाला 3 ते 5 वर्ष लागतात. आणि तुमचं संशोधन हे थांबत नाही आहे. म्हणजे नवीन कागद आला तर तो त्याचा तुम्हाला अर्थबोध करावून घ्यावा लागतो, की याच्यात काय लिहिलं गेलेलं असेल, काय नाही. तुम्ही सातत्यपूर्ण त्यात राहिला तरच तुम्हाला ती येते. त्यामुळं 8-10 दिवस हे फक्त तुम्हाला बेसिक प्रशिक्षण आहे, की ती आवड निर्माण करण्यासाठी. तुम्हाला पुढे ती सेल्फ प्रॅक्टिसच करावं लागते. ते कागदपत्रांचा अर्थबोध तुम्हाला करून घ्यावा लागतो. म्हणजे आज ज्या ठिकाणी ती बोलीभाषा असेल त्याच्यावर प्रभाव असतो. मग आज कर्नाटकातले कागदपत्र ते वाचण्याला कठीणच जातील, मध्य महाराष्ट्रातले ते वाचायला कठीणच जातील, ब्रिटिश काळातले वाचायचे म्हटलं तर ते कठीणच जाईल, मग पेशवे काळातले, मग शिवकाळातले. असा हा खूप मोठा विषय आहे. इतिहास विषय यांचा आहे की इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक वेगळी अभ्यास शाखा आहे. जर तुम्हाला इतिहासाचं ज्ञान असेल, तुम्ही ते इतिहास अभ्यासलेला असेल, त्याच्यात मराठ्यांचा इतिहास तुम्ही अभ्यासलेला असेल, तर तेच शब्द मोडी लिपीत आहेत. या सगळ्या टॉपिकच्या बाहेरचा एक असा प्रश्न आहे. अनेक नोंदी मिळत आहेत, मात्र त्या नोंदींमध्ये अगदी कुटुंबातले जर भाऊ हा जर कुणबी असेल तर बहीण ही मराठा वगैरे अशाही नोंदी आहेत. तर त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ते कसं काय असू शकतं किंवा कसं असं होतं या गोष्टी? हे बघा, आता यात विषय असा आहे, आजही आपली जी कुटुंब व्यवस्था आहे ती पितृसत्ताक आहे. आपण वडिलांकडूनच आपला सगळा वंश आज महाराष्ट्रात त्या पद्धतीने आपण बघितलं जातो. समज एखादा जाधव कुटुंबीय आहे, त्यांचा खापरपंजोबा जर कुणबी सापडला तर त्यांची जी मुलं आहेत, त्यांचे नातवंड आहेत, त्यांना ते दाखला किंवा त्यांच्यापर्यंत त्या नोंदी आत्ता अशा जर जुळवल्या तर त्याचा तो दाखला निघतो. तुमचा प्रश्न आहे की त्या मुलीला कुणबीचा उल्लेख नाही आहे आणि त्या मुलाला आहे. यात काय होतं, 1910-1912 पर्यंत जर तो कागद शोधला, 1880, 1910, 1912 पर्यंत, काही ठिकाणी नगर जिल्ह्यात 1930-40 पर्यंत तिथं कुणबी उल्लेख येतो. पण त्यानंतरच्या ह्या पिढीला जात मराठाचं लागलेलं आहे. अच्छा, मग तुम्ही कागद कोणता शोधताय ते महत्त्वाचं आहे. नक्कीच. गेल्या अनेक दिवसांपासून ही गोष्ट रुळत होती आणि आम्ही पाहत होतो की व्हायरल पद्धतीने ते दाखले येत होते. मात्र खूप सविस्तर तुम्ही याबद्दल सांगितलेलं आहे. खरंच धन्यवाद सर. आणि आता इतक्या लाखोच्या संख्येनं कुणबीचे दाखले मिळत आहे, तर तुम्ही देखील या गोष्टीकडे कसं बघतायत? आरक्षणाचा मुद्दा असेल, एक अभ्यासक म्हणून तर तुमची भूमिका आहेच, मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे काय होऊ शकतं? शासनाची स्पष्ट भूमिका आहे. तुमची नोंद असेल तर तुम्हाला तो दाखला मिळणारच आहे. मी सुरुवात करतानाच सांगितलं होतं की शोधा म्हणजे सापडेल. नक्कीच, शोधा म्हणजे सापडेल. आतापर्यंत लाखो दाखले सापडलेले आहेत. यात मनोज जरांगे पाटील यांचाही दाखला सापडला आणि ते शोधण्याचं काम अहमदनगरचे संशोधक, वस्तू संग्रहालयाचे अभिरक्षक डॉक्टर संतोष सरांनी शोधून दिलेलं आहे. सरांचे खूप खूप धन्यवाद आहे आणि सर सविस्तर चर्चा केली त्याबद्दल देखील आपले खूप खूप आभारी. धन्यवाद. शहरातल्या गर्दीला वैतागले आहात? निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचंय आणि तेही अगदी कमी अंतरावरती. चला तर मग शहरापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू श्यामला एक वेळ अवश्य भेट द्या. हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट, बर्थडे पार्टी, किटी पार्टी,
भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. आमचा पत्ता नगर सोलापूर रोड, वाळुंज. शहरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम. एक वेळ अवश्य भेट द्या.